नमस्कार, मी आरती आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. स्वागत आहे तुमचं आमच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे आंतरराष्ट्रीय संपर्क प्रमुख नमस्कार. संजय भिडे सर. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. सरांनी सर हे आर्किटेक्ट आहेत, तसंच त्यासोबत ते पत्रकार देखील आहेत. अनेक वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. सरांनी जगभ्रमण केलेलं आहे. अनेक देश त्यांनी पाहिलेले आहेत. तसंच त्यासोबतच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील त्यांचा तगडा अभ्यास आहे. त्याबद्दलच आपण जाणून घेऊयात. त्यांच्या विचारातून आपण बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पुन्हा एकदा नमस्कार सर आणि खूप नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद, धन्यवाद. सर तुम्ही अनेक देश पाहिलेले आहेत, पण आम्हाला आवडेल तुम्ही तुमचं मुंबईमध्ये जे बालपण गेलं, मुंबईने तुम्हाला कसं घडवलं त्याबद्दल जाणून घ्यायला. मी काही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेलो माणूस नाहीये. जेव्हा मी रामदास बरोबर रिपब्लिकन पार्टीमध्ये काम चालू केलं होतं, तेव्हा थोडासा हा बामन इकडे काय करतोय असा मला प्रश्न विचारला गेला होता. दलितांची जी उपेक्षा हजारो वर्ष झालेली आहे त्याच्याबद्दल कणव का, ह्याच्याकडे मी माझ्या आयुष्यापासून सांगतोय. माझी आई विधवा होती. अण्णासाहेब कर्व्यांच्या पुण्याच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये तिने 7वीपर्यंत त्या काळात 7 बुकं शिक्षण घेतलं होतं आणि ती प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आणि मग नंतर मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. माझ्या वडिलांनी तिच्याशी पुनर्विवाह केला. 100 वर्षापूर्वी ब्राह्मण समाजामध्ये पुनर्विवाहाची संकल्पना नव्हती. तेव्हा माझ्या आईवडिलांनी भरपूर हालअपेष्टा सहन केल्या होत्या, उपेक्षा सहन केली होती, अपमान सहन केलेले होते. अशा आईवडिलांचा मी अभिमानी मुलगा आहे. मी 40 जन्मलो होतो. दोघेही पहिल्यांदा शाळा शिक्षक दोघेही होते. आईने तिचं शिक्षण वडिलांच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवलं. मग माझे वडील BSc, BEd, MEd करत करत मग कॉलेजचे प्रिन्सिपल प्राचार्य होऊन निवृत्त झाले. पण त्यांनी ज्या गोष्टी भोगल्या होत्या त्यातल्या थोड्या चुणका मी देखील सहन केलेल्या होत्या. अगदी शुद्ध लोकांमध्ये आमच्या कुटुंबाचा अंतर्भाव नव्हता. तर त्यामुळे मला ही उपेक्षा कशासाठी ही जाणीव मला लहानपणापासून होती. कारण मोठा झाल्यानंतर जेव्हा मी आणि रामदास आठवले एकमेकांच्या संपर्कात आलो तर मला त्या माझ्या लहानपणच्या कणवेमुळे मला ह्या प्रवाहात यायला मला कधीही त्रास झाला नाही. मी कधी गटांगळ्या खाल्ल्या नाही. चाळीतून फ्लॅटमध्ये म्हणजे वडिलांनी कर्ज घेतलेलं नव्हतं. कर्ज घेऊन त्यांनी मी जिकडे राहतो ते घर त्यांनी घेतलेलं होतं आणि तेव्हा मग असं झालं होतं की 2 खोल्यांमध्येच राहायची सवय असल्यामुळे फ्लॅट खूपच त्यांना मोठा वाटायचा. तर हॉलमध्ये पार्टिशन करून आपण एखादा भाडेकरू ठेवला तर आपलं तेवढं कर्जाचे हप्ते भरायला आपल्याला उपयोग होईल असं त्यांची धारणा झाली होती. अर्थात आईने तो त्यांचा वडिलांचं सजेशन मोडून काढलं आणि मग नंतर मी फ्लॅटमध्ये आलो. पण मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नव्हतो. बालमोहन विद्या मंदिर ही गाजलेली शाळा आहे. त्याच्यामध्ये मला मिडल स्कूल स्कॉलरशिप, हायस्कूल स्कॉलरशिप मिळालेली होती. 8वीत असताना 13व्या वर्षी मी आर्किटेक्ट बनायचं ठरवलं. खरं मग मला पायलट बनायचं होतं, पण ढापण्या लागल्या तिसरीमध्ये असल्यापासून. तर त्यामुळे मला तिकडे रिक्रुटमेंटसाठी मी गेलो तर मला बाहेरच लाच घालून बाहेर काढते अशी मला कल्पना होती. म्हणून म्हटलं की त्याच्यापेक्षाही दुसरा कुठचा आणखीन आपल्याला व्यवसाय स्वीकारता येईल. तर मी तेव्हा माझा एक मित्र होता अशोक मराठे म्हणून. तो त्याला कन्स्ट्रक्शन साईट बघायची त्याला सवय होती आणि त्याच्यावर ती सवय मला पण लागली. आपल्या मनातलं स्वप्न आपण सिमेंट कॉन्क्रीट ओतून साकार करतो ही कल्पना की इतकी मला ती भव्य वाटली 8वीत असताना 13व्या-14व्या वर्षी की मी म्हटलं की नाही मी आर्किटेक्ट बनेन. आणि त्यामुळे जमशेदजी जिजीबाई महाविद्यालयामध्ये मी शिकलो, वास्तुकला महाविद्यालयात, आणि मी आर्किटेक्ट झालो. आईचं अंग देखील सामाजिक कार्य करायचंच होतं. तर ते बाळकडून मला आईने दिलं. त्यामुळे आर्किटेक्ट झाल्यानंतर माझा व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यानंतर लोकांना मदत करणं, लोकांना मार्गदर्शन करणं हा प्रकार म्हणजे मुद्दाम करायचं म्हणून मी कधीच केला नाही. तो होत गेला. असं करत 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 माझ्या एकंदर आयुष्याला वेगवेगळे पैलू मिळायला सुरुवात झाली. आईवडिलांना माझ्या प्रचंड प्रवासाची आवड होती. वडील पण रशियाला, अमेरिकेला वगैरे जाऊन आलेले होते. आईने पूर्ण भारत बघितलं होतं, अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत. तर त्यामुळे प्रवासाची सवय कदाचित मी त्यांच्यापासून उचलली असेल. जेव्हा समजायला लागलं आणि चौकसपणापेक्षा आगाऊपणा हा प्रकार माझ्यामध्ये जास्त होता. तर त्यामुळे वेगवेगळ्या देशांच्या लोकांना भेटायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांच्याशी मैत्री करायचे. तेव्हा पेन फ्रेंड्स हा प्रकार होता.
आपण तिकडे त्या देशातल्या कोणातरी मित्र किंवा मैत्रिणी जमवायची आणि आपण पत्रव्यवहार करायचा. तेव्हा काय IT, आणखीन ते इंटरनेट, आणखीन ईमेल्स पाठवणं. आता तर काय बरेच वेगवेगळी साधनं, हो. X आलेलं आहे, आणखीन Instagram आलेलं आहे वगैरे. पण तेव्हा तो काही प्रकार नव्हता. एक पत्र पोचायला परदेशी देखील 1.5 महिना लागायचा. त्यांचं उत्तर यायला आणखीन 1.5 महिना आणि मध्ये कधी-कधी लगेच उत्तर द्यायला वेळ नसेल तर 5-6 महिने पत्राची वाट बघायला लागायची. आता खूप लोकांना तुमच्या पिढीला खूप हे सोपं झालेलं आहे. पण असं करत मी आंतरराष्ट्रीय मित्र जमा करायला सुरुवात केली. आत्ता स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर इंग्लंडचा माझा मित्र, माझ्या संस्थेचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहे तो, ग्रॅहम लंडन नावाचा ग्राफिक डिझायनर. तो पण आत्ता इकडे आलेला आहेच. नंतर तुला त्यांच्याशी देखील थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत. पण तो आणि मी 1978 पासून मित्र आहोत. म्हणजे तू जेव्हा नक्कीच जन्माला आलेली नव्हतीस 1978 मध्ये. तर त्यावेळी ग्रॅहम हा इंग्लंडमधला माझा मित्र आहे. योन अँडरसन नॉर्वेमधला माझा मित्र आहे. अलेक्स गुएन आहे तो फ्रान्समधला माझा, पॅरिसमधला माझा मित्र आहे. त्याच्यानंतर शुई बो नावाचा माझा चीनमधला मित्र आहे. पोरिया रिझाईन नावाचा माझा इराणमधला, आता तो जर्मनीवर सेटल झालेला आहे, कारण तो राजवटीला त्याचा विरोध असल्यामुळे वगैरे. पण असे वेगवेगळ्या देशांमध्ये माझे अतिशय जिवलग मित्र आहेत. काही लोकांना मुलांना मी मुलगा म्हणून मी मानतो, पण ते खरे मित्र झाले, ते काय प्रत्यक्ष मित्र नव्हे. पण असा माझा परिवार जवळजवळ आता 12-13 देशांमध्ये माझा मानलेला परिवार आहे आणि एकंदर 70 देशांची माझे आता संबंध प्रस्थापित केलेले आहे. वाटचाल चालत असताना मग बरेचसे माझे कुमार केतकर आहे, महेश म्हात्रे आहे, पूर्वीचे टिकेकर होते लोकसत्ताचे, ते पण माझे चांगले मित्र होते. यांच्यामुळे मला पत्रकारिता म्हणजे काय, चौकसवा मग म्हटलं मी थोडासा आगाऊ असल्यामुळे त्याचा मला इकडे फायदा झाला. प्रश्न विचारायचे वेगवेगळ्या समाजातल्या समस्यांवर आणि त्याची उत्तर मिळवायचा प्रयत्न करायचा, हे मला लहानपणापासून मला ती खाज होती असं म्हणायला हरकत नाही. माझ्यापर्यंत मी त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करायचो. सगळीच माझी उत्तरं बरोबर असतील अशातला भाग नाही. पण बऱ्याचशा वेळा मी बघितलं 70 ते 80% वेळा मी जे रोगाचं निदान करायचो ते लोकांना कळायचं आणि त्यामुळे थोडंसं सामाजिक कार्य देखील माझ्या हातातून घडलं. बऱ्याच लोकांना नोकऱ्या लावणं हा प्रकार मी आयुष्यात केलेला आहे आणि हे करताना कधी अर्थार्जन हा प्रकार नाही, पैसे मिळवणं म्हणून मी काही केलेलं नाही आहे. मी 2 वेळचं जेवायला व्यवस्थित मिळतं, खाऊन पिऊन सुखी आहे. काय करायचं गडगंज पैसा ठेवून, तो काय आपल्याला बरोबर घेऊन जाता येत नाही. आला पैसा तर कुठल्यातरी चांगल्या कार्यासाठी तो मी वापरायचा मी प्रयत्न करतो. म्हणजे ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री नावाची संस्था आहे. रामदास स्वतः माझा उपाध्यक्ष आहे या संस्थेचा आणि ती संस्था आता 27 वर्षाची झालेली आहे. आता मी उरलेल्या माझ्या आयुष्यात मी त्या संस्थेला पूर्णतः वाहून घेतलेलं आहे. असा साधारण माझा आयुष्याचा प्रवाह आहे. पण एकंदरीत म्हणजे तुम्ही बहुआयामी तर आहातच. पण कसं म्हणजे आर्किटेक्टकडून तुम्ही पत्रकारितेकडे वळलात. त्यानंतर तुमचं सोशल वर्कही प्रचंड आहे. आता तुम्ही म्हणालात थोडंफार, पण बरंच तुम्ही समाजकार्यही केलेलं आहे. तर ही वळणं कशी लागली? आर्किटेक्ट म्हणून बिल्डिंगमध्ये आपल्याला प्लॅन्स पास करायला लागतात आणि ग्रीज लावल्याशिवाय मशिनरी चालत नाही, हा प्रकार मी अनुभवला. तो बरोबर का चुकीचा हा विवादाचा एक प्रश्न ठरू शकेल. पण तेव्हा कदाचित म्युन्सिपाल्टीतल्या इंजिनियरला लागली जी सवय लागलेली आहे की प्रत्येक ठिकाणी हात पुढे करायचा, सगळे इंजिनियर तसे आहेत असं मी म्हणणार नाही. पण काही लोकांनी थोडीशी महानगरपालिका बदनाम केलेली आहे, खरं आहे. सहजतेने प्लॅन पास होणं हा प्रकार होत नाही. तर मोठे मोठे प्रोजेक्ट्स म्हणजे मी 2 ब्रिटिश फर्म्सबरोबर मी काम केलेलं आहे, एका ग्रीक फर्मबरोबर मी काम केलं आहे. माझ्या सौदी अरेबियामध्ये माझा स्पॉन्सर होता, ओमानमध्ये 2 स्पॉन्सर होते. काही परदेशी देखील चांगले चांगले प्रोजेक्ट करण्याची संधी मला मिळालेली आणि तेव्हा मुद्दाम खोडात टाकणं हा प्रकार जेव्हा माझ्या अनुभवाला यायला लागला तेव्हा मी म्हटलं की नाही, म्हणजे आता प्रश्नाच्या मुळाशी जाणं हा प्रकार करणं आवश्यक आहे. कदाचित त्या माझ्या आणि माझा स्वभाव चौकस किंवा आगाऊ जे काय असेल ते, त्यामुळे प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याची सवय असल्यामुळे मला पत्रकारितेचा मला कदाचित वेध लागला असेल कदाचित. आर्किटेक्ट झाल्यानंतर मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मी बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं. त्याच्यानंतर मास्टर्स मी पूर्ण केलं आणि माझी जर्नलिझममधली PhD मला एका अमेरिकन विद्यापीठाने दिली. असा थोडासा जर्नलिझमचा प्रवास झालेला आहे आणि सामाजिक कार्य बरोबर चाललेलं असतंच त्याबरोबर. तुम्ही म्हणजे तुमच्या मुलाखती पाहिल्यात, अनेक ज्या तुम्ही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी बाबासाहेबांबद्दल बोललेला आहात. तर बाबासाहेबांचे असे कुठले विचार होते ज्यांचा प्रभाव तुमच्यामध्ये जास्त राहिलेला आहे?
एखादी व्यक्ती जेव्हा देवत्वाच्या पर्यंत पोचलेली असते, तर त्याच्यासमोर आपण नतमस्तक होणं ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे मला वाटतं. एखाद्या व्यक्तीतली महानता जेव्हा तुम्हाला अनुभवायला मिळते, तेव्हा त्या व्यक्तीच्या समोर नतमस्तक होणं हा प्रकार नैसर्गिक आहे. तो माझ्याकडून झाला. मला कोणी "ये रे बाबा, बौद्ध लोकांचं भलं कर" म्हणून मला कोणी बोटं धरून केलं नाही. माझे लहानपणचे गॉडफादर ज्याला म्हणतात, धर्मपिता दादासाहेब रुपवते होते. दादासाहेब रुपवतेंनी मला बऱ्यापैकी बौद्ध धर्माच्या जवळपास त्यांनी मला नेलेलं होतं. नंतर वसंत हरी भामरे दूरदर्शन डेप्युटी डायरेक्टर होते, ते पण बौद्ध समाजाचे होते. या दोघांच्या संगतीचा देखील माझ्या आयुष्यावर बऱ्यापैकी परिणाम झालेला आहे, हे खरं आहे. पुढे मग नामदेव ढसाळ, रामदास आठवले यांच्या देखील मी संपर्कात आलो. नामदेव तर माझा अतिशय चांगला मित्र आहे. त्याची बायको जी आहे मल्लिका शेख, ती तर माझा अक्षरशः आठवड्यातून 1-2 वेळा आमचं बोलणं असतं. तेव्हा एकंदर सामाजिक पातळी आपण बघितली, तर त्या पातळ्यांमध्ये वरची, मधली, खालची ह्याच्यामध्ये एकमेकांची जोड एकमेकांना देणं हा प्रकार बाबासाहेबांनी सुरुवात केला असं मला वाटतं. तुमच्या शालेय जीवनात म्हणजे ज्यावेळी तुम्ही विद्यार्थी असाल, त्यावेळी शिक्षण घेताना कधी असा काही प्रसंग घडले होते का? ज्याला आपण याच्याशी जोडू शकतो? आता मी आडनाव भिडे, हं. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण हा माझ्यावर एक स्टॅम्प आहे. त्याच्याबद्दल मला असं काही भयंकर मोठा अभिमान, पण मला त्याचा कमीपणा नक्कीच वाटत नाही आहे. आहे जिकडे मी जन्मलो त्याचा कमीपणा म्हणजे माझ्या आईवडिलांचा अपमान असं मी समजेन. पण त्याचबरोबर इतर सामाजिक भान देखील स्वतःमध्ये असणं हे आजकालच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे. मी मगाशी सांगितलं की आई विधवा असताना माझ्या वडिलांनी तिच्याशी पुनर्विवाह केला, तर त्यामुळे समाजामध्ये काय काय दूषण ऐकायला लागतं हा प्रकार माझ्या घरात झालेला आहे. लग्न झाल्यानंतर देखील मी लहान होतो, पण तर देखील माझ्या आईला कधी कधी वाईट पद्धतीने वागवलं जायचं माझ्या काही नातेवाईकांकडं. हे मी डोळ्यांनी बघितलं होतं. "नाही रे संजय, जाऊ दे, तुला समजणार नाही, ते तुला मोठा झाला की कळेल" असंमुळे आई दरवेळी वेळ मारून न्यायची. जेव्हा मला माझ्यामध्ये मनातला स्पंज जेव्हा जागृत झाला, तेव्हा हे जे अनुभव जे आहे ते दाबल्यानंतर बाहेर पडायला लागले. म्हटलं अरे ह्या कारणामुळे हे झालं, त्या कारणामुळे ते झालं. हे मी आडाखे बांधायला सुरुवात केली. बऱ्याच प्रश्न मग आपोआप त्यामुळे सुटले. हे माझं, आणि असं करत करत, आणि मी राहतो त्याच्या मागेच चैत्यभूमी आहे. माझ्या लहानपणी मला आठवतं, आपले समता दलाचे जे सैनिक जे असायचे, निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट, एक बिगुल वाजायचं, मस्त ड्रम वाजवत वाजवत ते मानवंदना द्यायला यायचे. सकाळच्या वेळेस 6:30-7च्या सुमारास लोक आल्यानंतर त्यांचं मार्चिंग मला इतकं ते मनापासून भावायचं. तर कशासाठी येतात? मी आईला विचारलं, "अरे तुला माहीत नाही का, इकडे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा गेले तेव्हा त्यांचं दहन इकडे झालेलं होतं आपल्या मागे." म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीचं. आणि तेव्हापासून म्हणजे कट्ट्यावर बसल्यानंतर एक समाधीकडे, आपलं तेव्हा छोटी होती खूप समाधी, जाऊन आपली एक चक्कर मारायची, अशी मला एक सवय लागली होती. मग दादासाहेब रुपवतेंच्यामुळे मला बौद्ध धर्माचा बद्दल पहिल्यांदी ओळख झाली. आता बुद्धाला तसं म्हटलं तर हिंदूंनी 9वा अवतार मानलेला आहे. तर त्यामुळे मी हिंदू जन्मला असल्यामुळे आणि बौद्धाला अवतारच मानत असल्यामुळे मी बुद्धाचा अपमान कसा करणार? आणि ज्या बुद्धाला मानणारे जे अनुयायी आहेत, मी त्यांच्यातलंच नाही का झालो? ही नैसर्गिक भावना माझ्या जन्मापासून माझ्या मनामध्ये आलेली आहे. ते आत्तापर्यंत कायम आहे. म्हणून माझे सगळे मित्र जे आहेत ते सगळे बौद्ध समाजातले आहेत. रामदास तर माझा मित्र आहेच. दादासाहेब रुपवतेंची सगळी मुलं माझी मित्र आहेत. सुरेश बारशिंग माझा मित्र आहे, वगैरे वगैरे वगैरे. लोक येतात, ते समाधीला शेतीभूमीला जाऊन दर्शन घेतात आणि माझ्या घरी चहापाणी घ्यायला येतात. असा प्रकार नेहमी घडतो. त्यामुळे मला मी कसं काहीतरी वेगळं केलं आहे समाजापैकी, मी काहीतरी ग्रेट काहीतरी काम केलं असं मला कधी वाटत नाही. कारण मी त्यांच्यामधलाच आहे असं मला नाही वाटत. ते फिलिंग मला असतं. हे खूप छान आहे खरं तर. आणि यावरूनच मला एक प्रामुख्याने तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतोय, की आता आपण पाहिलं तर म्हणजे एक समाजात असा विरोधाभास निर्माण झालेला आहे कुठेतरी, ज्यांनी म्हणजे पूर्णपणे बाबासाहेब वाचलेले नसतील असे लोक, असं एक दलित विरोधी ब्राह्मण अशा काही गोष्टी फिरतात. पण तसं नव्हतं. ज्यावेळी आपण पाहिलं तर मनुस्मृती जाळताना बाबासाहेबांसोबत काही हिंदू धर्मीय बांधव देखील होते. ब्राह्मण पण होते. हो, एक्झॅक्टली. तेच म्हणायचं होतं मला. तर या सगळ्याबद्दल काय म्हणाल? म्हणजे सध्या समाजात एकता निर्माण करण्याची फार गरज आहे, हे
दाखवणं, की बाबासाहेबांनी विरोधाभास कधीच केलेला नाहीये. ना हिंदू धर्माविरोधात किंवा ब्राह्मणांविरोधी पण ते नव्हते. काही अशा गोष्टी होत्या त्याच्या बाबासाहेबांनी विरुद्ध ते होते. ब्राह्मण्यवादाविरुद्ध लढा दिला. हां. त्यांनी त्यांचे वैयक्तिक जे हिंदू ब्राह्मण जे मित्र होते त्यांचा त्यांनी कधीच अपमान नाही केला. त्यांचे अनुयायी होते. एकत्र खायचे, प्यायचे, धमाल करायचे, मजा करायचे, साहित्यावर चर्चा करायचे, राजकारणावर चर्चा करायचे. त्यात चुकीचं काय? त्याच्यामध्ये जात कसली आड येणार? जेव्हा मनं मिळतात तेव्हा इतर सगळ्या गोष्टी गौण असतात. हा म्हणजे माझा स्वतः देखील आयुष्यातला हाच माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. बाबासाहेबांच्या नावाने जे काही दुकानं चालतात त्याला माझा आक्षेप असतो. आणि मला वाटतं ती दुकानच सर्वसाधारण बौद्ध लोकांना हिंदू लोकांपासून दूर ठेवण्याचं सातत्याने काम करतात असं माझं मत आहे. तुम्ही चळवळींमध्येही राहिलेला आहात. म्हणजे या दुकानांबद्दल तुम्ही म्हणालात, पण चळवळींनी समाजाला एक वळण दिलेलं आहे कुठेतरी घडवण्याला. खरंच दिलंय. हो. तर बाबासाहेबांनी जे ऐतिहासिक आंदोलनं केली, ज्यात चौदार तळी वगैरे अशा सगळ्या घटना आहेत, तर त्यांचा प्रभाव कसा राहतो आणि कशाप्रकारे चळवळी काम करतात याबद्दल थोडक्यात जरा? चवदार तळ्याचं जो लढा जो झालेला आहे त्यात चुकीचं काय होतं? ते पाणी जनावरं पिऊ शकत होती. तर काय जिवंत माणसाने पाणी त्याच्यातून प्यायला तर त्याच्यात पाप कोणाचं लागणार आहे? त्याच्यात कोणाचा धर्म बुडतोय? काय असतं की जसा समाजाचं उत्क्रांती होत जाते तशी समाजाची प्रगती होत जाते. त्यावेळेला काही लोक अगदी पोथीनिष्ठ वगैरे असतील तेव्हा विशेषतः ते तळं ज्या माणसाचं मालकीचं होतं त्याने म्हटलं ठीक आहे, माझी काही हरकत नाही, पाणी तुम्ही प्या, पण माझ्या दृष्टीने ते तळ्याचं पावित्र्य संपलं. अर्थात मी जेव्हा जन्मलो पण नव्हतं हा सगळा प्रकार झाला तेव्हा मी त्या माणसाला नक्कीच विचारलं असतं, तुला गाढवाने त्याच्यात तोंड घातलेलं चालतं, तुला कुत्र्याने तोंड त्या पाण्यावर तोंड घातलेलं लागतं, आणि जिवंत माणसाने पाणी घातल्यानंतर तुझं कसं काय त्याचं अपवित्रतं पाणी ते, असा मी प्रश्न विचारला असतं नक्की. तुम्ही म्हणजे एकंदरीत फारसा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहीत आहेत बाबासाहेब खूप चांगल्या पद्धतीने. पण बरेच बाबासाहेबांचे असे पैलू आहेत जे समाजासमोर नाही आहेत. त्याबद्दल काय सांगाल? त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही अशा गोष्टी? बाबासाहेबांबद्दल, त्यांच्या जेवणाबद्दलच्या, त्यांच्या खाण्याबद्दल माझी मुलाखत देखील एका चॅनल जय महाराष्ट्र चॅनलने प्रसिद्ध केली होती मागे. तेव्हा बाबा खवय्ये होते, त्याचा काही प्रश्नच नाही. त्यांनी देहयष्टीवरून देखील आपल्याला अंदाज बांधता येईल. आनंदाने जगणं हा प्रकार होता. तत्वांशी मुरड न घालता आनंदाने जगणं हा एक अत्यंत महत्त्वाचा तोल त्यांनी अशा आयुष्यात सांभाळला असं मी म्हणेन. त्याने आपल्या तत्वाला कधीही त्यांनी मुरड घातलेली नव्हती. पण त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ब्राह्मण पण होते, मराठा पण होते, सर्व जातीतले लोक होते. आणि त्या जाती पद्धतीलाच त्यांनी मूलतः विरोध केला ना. सर्व माणसं आपण एक आहोत ही संकल्पना जी बाबासाहेबांची होती ती असायला, सगळ्यांच्या मनामध्ये असायला हरकत काय आहे? सामाजिक एकोपा एकंदरीत बाबासाहेबांनी जपला. तोच सध्या म्हणजे कुठेतरी कमी पडतोय समाजासमोर. तर काय एकंदरीत कारणं असतील असं वाटतं तुम्हाला सध्या? थोडंसं मी कडवट बोलू का? हो सर. बाबासाहेबांच्या नावाने दुकानं काढणारे जे भोंदू लोक आहेत त्यांच्याबद्दल मला आक्षेप आहे. लोक तोंडाने नेहमी बाबासाहेब बाबासाहेब म्हणायचं आणि प्रत्यक्षात आता माझ्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग घडला आहे. माझ्या एका मित्राच्या मुलीला मुलगा शोधायचा होता आणि तो मित्र जो होता तो विदर्भमधला होता आणि मुलगा जो माझ्या माहितीला बौद्ध मुलगा तो कोकणातला होता. ते लग्न नाही झालं. का? माहीत नाही मला. दोघेही बौद्ध समाजाचे आहेत, दोघेही उच्च विद्या घेतलेल्या आहेत, पदव्या घेतलेल्या आहेत.
नाही म्हणे, आमची जगायची पद्धत वेगळी आहे, त्यांची जगायची पद्धत वेगळी आहे. हे मला काही उत्तर मला पटलं नाही बाबा. बौद्ध असूनही हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडलेला आहे. म्हणजे ते कोकणातले होते आणि हे हे इथले. विदर्भातले होते. त्यामुळे. त्यामुळे म्हणजे काय एकंदरीत कारणं असतील हे समाजामध्ये इतकी दुरी निर्माण करण्याचं काय असेल असं? काय असतं, आपण जन्माला आल्यानंतर ज्या चालीरीती आपल्याला लहानपणापासून ज्या आपल्याला शिकवल्या जातात, आपल्या जेवायच्या पद्धती शिकवल्या जातात, राहायच्या पद्धती शिकवल्या जातात, कदाचित त्या देखील कुठेतरी सुप्त असतील आपल्या मनामध्ये दडलेल्या, त्या उफाळून बाहेर येत असतील. त्या माझ्या मित्राने मला सांगितलं, म्हणजे जो कोकणातला मित्र होता, म्हणला की नाही रे, त्यांच्या खायच्या प्यायच्या गोष्टी वेगळ्या असतात, आमच्या खायच्या प्यायच्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हटलं अरे, खायचं अन्न ते अन्न असतं, हे अन्न परब्रह्म, त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये नाही म्हणे, त्यांचे जगायची पद्धत पण वेगळे, आमची जगायची पद्धत वेगळी. मला काय ते काय कळलं नाही, माझ्या डोक्यावरून गेलं. तेवढा मी कदाचित बुद्धिमान नसेन. म्हणजे एकंदरीत आपण असं बघतो, की भारतामध्ये असं बोललंही जातं, की म्हणजे कुठल्याही जातीमध्ये असाल तुम्ही, कनिष्ठ किंवा खालच्या जाती, वरच्या जाती असं सगळं म्हटलं जातं. त्यामध्ये पण तुम्ही आपल्यापेक्षा कोण खाली आहे, हे शोधून काढतो. एकंदरीत असा काहीसा हा प्रकार होता. तर यासाठी म्हणजे विचार पेरण्याची गरज आहे. तुम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये आहात, त्या पक्षाचा घटक आहात. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही हे विचार पुढे नेण्याचा कसं प्रयत्न करत आहात? माझ्या आईने मला लहानपणापासून जाती शिकवल्याच नव्हत्या. मला बाबासाहेब शिकवले माझ्या आईने. तर मला कॉलेजच्या थर्ड इयरला येईस्तोवर आर्किटेक्चरमध्ये, जे मला चांभार समाज वेगळा असतो किंवा क्षत्रिय समाज वेगळा असतो किंवा अमुक समाज वेगळा असतो, हे मला माहीत पण नव्हतं. आमच्या घरात त्याचा उच्चारच व्हायचा नाही. जेव्हा कॉलेजमध्ये माझा एक मित्र होता, चांभार समाजाचा होता, अतिशय चांगला आहे, अतिशय बुद्धिमान आहे, त्याचा हात तर अतिशय सुरेख आहे, तो कोरीवकाम वगैरे हा प्रकार अतिशय सुंदर करतो, चर्मकार समाजाचा. तो माझ्याकडे आला, माझ्या बाजूला बसला. आईने त्याला वाढलं, मला वाढलं. आमच्या घरामध्ये काही जातीभेद हा प्रकार पाळला गेलाच नसल्यामुळे, पण तो कॉलेजमध्ये मोटरसायकल घेऊन यायचा. त्यांच्या मालकीची 4 दुकानं होती आणि त्याला फ्रीशिप होती. हल्ली बऱ्याच वेळा चळवळींमध्ये सवर्णांकडून आरोप केले जातात, की हे लोक गडगंज असून देखील स्वतःला सवलती मागतात. हा प्रकार मी कॉलेजमध्ये माझ्या दृष्टीने माझा मित्र होता, त्यामुळे माझं काही अपेक्षा नव्हता. तो मोटरसायकलवर येऊन एका गाड्यावर बसून होते, मला काय फरक पडणार आहे. मग मी आईला विचारलं, म्हटलं बाई असं आईला मी बाई म्हणायचो. म्हटलं बाई असं काय, तो मोटरसायकल वगैरे घेऊन येतो, त्याला पूर्णतः फ्रीशिप आहे आणि त्यांच्या मालकीचं एवढी दुकानं आहेत, एवढी प्रॉपर्टी आहे त्यांच्या घरामध्ये. तर ते म्हणाले, संजय हे बघ, तू त्याच्यापासून दूरच राहा. जातीभेदाच्या भिंती माझ्या आईने माझ्या मनामध्ये कधीही उभ्या होऊ दिल्या नाहीत. माझा जो काही आत्ताचा स्वभाव जो आहे, तो त्याचं पूर्ण श्रेय माझ्या आईला आहे. एक वैचारिक वारसा घेऊन तुम्ही आलेला अतिशय. आहात. मग आणि माझे वडील साम्यवादी होते. साम्यवादामध्ये देवच मान्य नाही ना, त्यामुळे जातीभेद त्यामुळे अजिबात मान्य नाही. फरकच पडत नव्हता. माझ्या घरामध्ये अतिशय मुक्त वातावरण होतं. मला कधी हे खायचं नाही, ते खायचं नाही, मग ह्या दिवशी उपवास करायचा, त्या दिवशी उपवास करायचा, माझ्यावर कसलंही दडपण लहानपणापासून नव्हतं. जे एरवी माझे ब्राह्मण मित्र जे आहेत, त्यांना काय रे संजय, असला कसा तू बिघडलेला ब्राह्मण. मी जगातला सर्वात भ्रष्ट ब्राह्मण आहे, मी मान्य करतो. ते वैतागतात थोडेसे, अरे काय रे, पण तू काहीतरी स्वतःची लाज बाळग वगैरे वगैरे. म्हणलं काय रे, माणसांसारखी माणसं आपण जन्माला आलेलो, जातभेद कसलं असतं, काय असतं ते सांगा. त्यांना भूक लागते, आपल्याला भूक लागते, त्यांना तहान लागते, आपल्याला तहान लागते, त्यांना थंडी वाजते, आपल्याला थंडी वाजते. जेव्हा सगळे नैसर्गिक गोष्टी दोघांमध्ये आपलं साम्य आहे, तर आपल्यात फरक काय? माझ्या मित्रांना उत्तर नाही देता येत. आणि मराठा समाजाचे लोक 14 तळ्याचं जेव्हा महाडचं आंदोलन झालं, तर त्यांनी बाबासाहेबांना पत्र पाठवलं होतं, ब्राह्मण समाजाला तुमच्या आंदोलनातून बाहेर काढा, तर आम्ही तुम्हाला आमचा पाठिंबा जाहीर करतो. ऐतिहासिक प्रसंग आहे हा. ते पत्र आहे रेकॉर्डवर. त्याचा काय समज, बाबासाहेबांनी चक्क नकार दिला, माझे अने माझ्याबरोबर कार्य करतायत, मी माझ्या ब्राह्मण मित्रांना माझ्या चळवळीतून बाहेर काढणार नाही. जो कडवा स्वभाव बाबासाहेबांचा होता, सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याचा, तो कोणाकडे आजकाल? मी आणि आपल्या म्हणजे मी स्वतःला आपला समाज म्हणजे मी बौद्ध समाज अशाने मी म्हणत असतो. खरंच बाबासाहेबांचा वारसा पुढे चालवणारे खरंच देशभर किती पुढारी आहेत. मी रामदासचा वैयक्तिक मित्र, रामदास आठवलेचा. माझ्या मते मी सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांचे मी अनुभव घेतलेले आहेत.
रामदासला दुसरा कोणीही कॉम्पिटिशन करू शकत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्र आहे म्हणून मी त्या भावनेने कदाचित बोलत असेल की मित्राची बाजू घ्यायची, तसं नाही. मी परखड आहे, माझं आडनाव भिडे ना, भिडाची सवय मला डायरेक्टली. तर मी सगळ्यांना मी काही काही प्रश्न विचारतो. मला समर्पक साजेशी उत्तरं आजपर्यंत बौद्ध समाजातल्या पुढाऱ्यांपैकी फक्त रामदासने दिली आहेत, आणि म्हणून मी रामदासबरोबर इतकी वर्ष आहे. तुम्ही त्यांच्या पक्षाचाही भाग आहात. तर मग रिपब्लिकन पक्ष काय असे विचार घेऊन समाजामध्ये कार्य करताय? काही त्रुटी आहेत. अर्थात दिव्याखाली अंधार असतोच. आंदोलन करणं हे कायम कसं तुम्ही चालू ठेवणार? तुम्ही इप्सित साध्य झाल्यानंतर तुम्ही दुसरं काहीतरी एक ध्येय तुम्ही डोळ्यासमोर ठेवा ना. आता आपल्याला न्याय मिळालेला आहे, आरक्षण मिळालेलं आहे, सगळ्या गोष्टी मिळाल्या. तर आरक्षणाच्या बाबतीत देखील बराच डावे उजवे विचाराचे लोक असतात, त्याच्याबद्दल बाजूने बोलतात, उलट बोलतात. माझे उच्च समाजामध्ये मराठा मित्र जे आहेत ते म्हणतात असं कसं, त्यांना काहून आरक्षण, आम्ही काय घोडं मारलं आहे, त्यांना फक्त 47%, मला 62%, पण त्याला ॲडमिशन मिळते, मला मिळत नाही. त्याच्यावर माझा मित्र नरेंद्र जाधवने मात्र खूप चांगलं सांगितलं होतं की नरेंद्र तेव्हा मला म्हणाला की हजारो वर्ष आमच्या समाजावर जेव्हा अन्याय झालेला आहे, तर त्यांना त्याचा जास्त मोका मिळाला तर हरकत काय असावी, पण त्याला देखील कुठेतरी धरबंद असला पाहिजे, हे तेव्हा नरेंद्रने मला सांगितलं होतं. आणि त्याबाबतीत मी नरेंद्रला मानतो, आणि तो परखड आहे. रामदासने देखील जवळजवळ हेच उत्तर मला दिलेलं होतं. आणि आता क्रीमी लेअर वगैरे जे काही म्हटलं जातं त्या बाबतीमध्ये बरेचसे जे IAS IPS IFS वगैरे ऑफिसर असतात, नीट व्यवस्थित पैसे कमावून असतात. मुद्दाम मी कमावून याच्यावर मुद्दाम हे करतो. सगळं असतं त्यांच्या घरामध्ये, तर देखील त्यांना फ्रीशिप कशाला पाहिजे? माझ्या मते तुम्ही दलित समाजामध्ये खालच्या थरामध्ये, सो कॉल्ड, मी थर मानतच नाही, त्या थरामध्ये तुम्ही जन्माला आलात, तुम्हाला शिक्षण हे फ्री दिलं गेलं पाहिजे. पुढे तुम्ही मेरिटला लायक तुम्ही निर्माण झाले पाहिजेत, म्हणजे इतर लोक तुमच्यावर टीका करायचं बंद होईल. आणि काही लोकांनी आपणहून पण, जेव्हा स्वतः नीट व्यवस्थित आयुष्यामध्ये सेटल झालेच, अशा वेळी आपणहून त्यांनी देखील आरक्षणाचा गैरफायदा घेणं बंद करायला पाहिजे, नाही का? आणि माझ्या माहिती असे देखील अभिमानाने मी सांगतो की असे पण काही लोक बौद्ध समाजाचे आहेत की ते म्हणाले की संजय, आम्ही आरक्षण घेत नाही, आम्ही फायदे घेत नाही. एक चांभार समाज, माझ्या शाळेतला माझा मित्र होता, तो MSc झाला, त्याने कधीही फ्रीशिपचा फायदा घेतला नाही. कारण माझा बाप कमवतो, मी वडिलांना सांगितलं फी भरायची, त्यांनी पूर्ण BSc केलं, MSc केलं, प्रत्येक वेळेला पूर्ण फी भरून त्याने कसल्या आरक्षणाचा फायदा न घेता त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. आपण दोन म्हणजे उच्च समाज आणखी नीच समाज, सो कॉल्ड, याच्यामध्ये जी दरी निर्माण करतो, ती दरी आपण कशी भरणार? आणि बरेचसे बौद्ध लोक माझे जे मित्र आहेत किंवा परिचित आहेत, किंवा ज्यांचा स्वभाव मला आवडत नाहीत असे पण जे आहेत, ते इतर समाजाशी अत्यंत तुसडेपणाने का वागतात? मग ही दरी कधी भरली कशी जाणार? तुम्हाला तुमची मतं मांडायला उर्मटपणाच करायला पाहिजे, दंगलच करायला पाहिजे, दगडफेकच करायला पाहिजे? मागे एक असा प्रसंग झाला होता, त्या काहीतरी थोडीशी दंगल वगैरे झाली, तर मी त्या नावं घेत नाही मी आता, कारण ते आता खूप मोठे पुढारी वगैरे झालेले आहेत. तर मग अरे नाही, त्याच्याशिवाय आमच्याकडे लक्ष वेधलं जात नाही, आम्ही लक्ष वेधून घ्यायला म्हणून आम्ही असे वागत असतो, म्हणून आम्हाला हातामध्ये कायदा घ्यायला लागतो वगैरे. म्हणजे तो आता जमाना गेला. आता लोकांचं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे, तेव्हा दलित समाज देखील शिक्षण अतिशय चांगलं झालेलं आहे. बहुतेक सगळे ते लोक जे आहेत ते स्वतःचं स्टेटस सांभाळून नसतात, ते सगळ्यांमध्ये मिक्स होत असतात. माझा एक अतिशय चांगला IFS ऑफिसर मित्र आहे, तर बौद्ध समाजाचा, आपल्या समाजातलाच आहे. 5-6 माझे IAS ऑफिसर्स माझे मित्र आहेत, ते पण बौद्ध समाजाचे आहेत. त्यांचं वागणं इतकं सुरेख असतं, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन ते पुढे जात असतात. त्यांना शिक्षण मिळालं म्हणजे त्यांच्या सभ्यपणाला का असं काही नसतं. शिक्षण मिळाल्यानंतर बाबासाहेब म्हणाले ना, वाचाल तर वाचाल, बरोबर, वाचाल तर वाचाल.
जसं तुम्ही जेवढं वाचन कराल, तुमचं शिक्षण तुम्ही उच्च शिक्षण घेऊन विद्याभूषित तुम्ही जसे व्हाल, हं. तुमची बुद्धीची प्रगल्भता वाढेल. तुम्हाला पुढे जायला तुम्हाला आणखीन एक मी गंमत सांगतो. हे जे शिकलेले लोक जे आहेत, म्हणजे बाकीच्या दलितांमधल्या ज्या सो कॉल्ड ज्यांनी जे आरक्षणाचा फायदा घेऊन देखील संधी घेऊन पुढे जाऊ शकत नाहीत, त्यांचा आक्षेप नेहमी हे पुढे गेलेल्या लोकांबद्दल असतो. हे म्हणे आता दलित ब्राह्मण झालेत. ही शिवी. कुठे जाईल की ब्राह्मणाला टोचायचं का, असा प्रकार जो आहे. मग आपण आपापसामधल्या ज्या दऱ्या ज्या आहेत त्या आपण दऱ्या मिटवणार कसा, एकमेकांशी आपण संवाद साधणार कसा? हा संवाद बौद्ध समाजाच्या लोकांनी इतरांच्या बरोबर मिक्स होऊन साधावा, त्याच्यासाठी प्रयत्न करा, असं माझं तरी मत आहे. म्हणजे याच्याने जी समाजामध्ये एक विषमता निर्माण झालेली आहे नाही, ती दरी कमी आहे. होईल. विचारांचं आदान प्रदान व्हायची जी त्याच्यामध्ये जी दरी आहे निर्माण झाली, ती दूर करण्यामध्ये मी नेहमी पुढाकार घ्यायचा माझ्याकडून मी प्रयत्न करतो. माझे सगळे प्रयत्न यशस्वी होतात अशातला भाग नाही. मी काय एवढा सर्वस्व गुणसंपन्न माणूस आहे असं मी म्हणणार नाही, पण माझे प्रयत्न मी मनापासून करत असतो. म्हणजे ही जी विषमता आहे याला ध्रुवीकरण कितपत म्हणजे त्याला कारणीभूत आहे, पोलरायझेशन ज्याला आपण म्हणतो. त्याला थोडंसं राजकारण पण नाही का, एक गठ्ठा मतं मिळवणे हा जो प्रकार जो आहे, त्याशी पठडी एक चाकोरी जे आहे त्या चाकोरीच्या बाहेर जायचंच नाही. अरे मग तुम्ही सगळे एकत्र होणार कसे? तुम्ही तुमची चाकोरी कायम ठेवली तर दुसऱ्या चाकोरीमध्ये तुम्ही एकरूप होणार कसे? हीच माझी चाकोरी, ही सर्वात जास्त चांगली, हे कसं काय तुम्ही म्हणू शकता? तुम्ही त्याच्या पलीकडे विचार करा ना, थोडी दृष्टी विशाल करा ना. ते करायला तर नाही आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी, आम्ही दगडफेकच करणार. हा जो तुमचा जो स्टॅम्प आहे तो तुम्हाला मिटवायला नको का? आता बरेचसे कवी आहेत. मला अजून एक म्हणजे हा कदाचित मी वेडे असल्यामुळे हे बोललो असं माझ्यावर आरोप पण व्हायची शक्यता आहे. दलित साहित्य कसं काय असतं? साहित्य दलित कसं असतं? जे साहित्य जे तयार केली अत्यंत गुणसंपन्न माणसंच विचार करू शकतात, तेच आपलं साहित्य लिहू शकतात, तेच त्यांची विचार मीमांसा लोकांच्या समोर मांडू शकतात. तर त्याच्यामध्ये साहित्य दलित आणि ब्राह्मण साहित्य असं मी तरी ऐकलेलं नाही, मराठा साहित्य असं मी ऐकलेलं नाही, पण दलित साहित्य असं म्हटलं जातं. कारण का? समाजाने दिलेली नावं आहेत. दलित समाजानेच. आता शिक्षणामध्ये तुम्ही बघायला जाल तर माध्यमांना सुद्धा असं म्हटलं जातं दलित मीडिया असं, म्हणून पुस्तकांमध्ये असं नमूद असतं. त्याचं मूळ शोधायला पाहिजे की नको? अर्थात ते चुकीचं आहे ना. ही विषमता आपण निर्माण का करतोय? मी माणूस आहे हे का, ही भावना का नाही आहे? मी समाजाचा घटक आहे ही भावना का नाही आहे? दरवेळेला नाही मी दलितच आहे असे बुरखे कशाला पांघरायचे? मोकळ्या मनाने विचारांचं आदान प्रदान करा. आपल्याला आवडेल अशीच गोष्ट आपल्यासमोर मांडली जाईल का? नाही. पण ती गोष्ट आपल्याला का आवडत नाही ह्याची विचारमीमांसा आपण कधी करतो का? त्यासाठीच कुठेतरी समाजात ध्रुवीकरणाचीही गरज आहे आणि ती कायम राहील. आणि त्याच्यासाठी सांगितलं ना, जे रामदास आता काम करतो आहे ते रामदास, मी जेव्हा रामदासकडे अगदी सुरुवातीला मी थोडासा उल्लेख केला होता, तर मी जाऊन बसायचं होतं, हा बामन इकडे कशाला, बामन इकडे कशाला आला, असं माझ्या कानावर येईल असे उल्लेख व्हायचे. मी रामदासला म्हणलं, बाबा रामदास, मी म्हणलं मी इकडे येणं लोकांना आवडत नाही आहे का? नाही असं काही नाही, मी आहे ना. म्हटलं तसं नाही, म्हटलं नसेल नाही तर मी येणार नाही, काही काळजी करू नका. मग एकदा रामदासने सगळ्यांना तंबी दिली. संजय भिडे माझा मित्र आहे, आणखीन ते आपल्याबरोबर कार्य करायला म्हणून आलेले आहे, त्यांना कसलाही प्रकारचा उपद्रव झाला नाही पाहिजे. मग बडबड बंद झाली. मग असं का? हाही एक प्रकारचा जातीवादच झाला. म्हणजे मलाच वाईट टाकलं ना. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात आरक्षणाबद्दल, तर त्याला
त्याचाच एक जोडून प्रश्न मी तुम्हाला म्हणजे करावासा वाटतोय मला, की आरक्षणाचा जो मुद्दा आहे, पण शिक्षणामध्ये असं पण आहे, की छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून जी एक असे ट्रस्ट आहे शासनामार्फत, त्यामध्येही जे शिक्षण घेतात, पदव्युत्तर शिक्षण घेतात, त्यांना त्यात सवलत आहे आणि ते सगळ्याच समाजासाठी आहे. आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर असं नाही वाटत का, म्हणजे शिक्षण हे मोफत असायला पाहिजे, म्हणजे ज्यांना गरज आहे शिकण्याची आणि पैसा नाहीये, पण तू शिक्षणावरती छान अधिकार बोललीस, प्रत्येकाचा अतिशय आहे. छान बोललीस. शिक्षणच जर मोफत केलं तर याची गरजच राहणार नाही. कशाच, सगळाच प्रश्नच संपतील ना. आता माझा मित्र जो ग्रॅहम लंडन आला आहे, त्याच्या एक पूर्ण देशामध्ये, इंग्लंडमध्ये मेडिकल सर्व्हिसेस फ्री आहेत सगळ्या लोकांना, श्रीमंतांना पण गरिबांना पण. तसंच आपण हिंदुस्थानामध्ये शिक्षण तुम्हाला पूर्ण शिक्षण फ्री ठेवता येणार नाही, हे मी मान्य करतो. पण शालेय शिक्षण आपण शिकायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हापासून तुम्ही एस 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत तुम्ही येता, ते सगळं शिक्षण तुम्ही फ्री केलं. शिक्षणातले जे विषय आहेत हं, ते देखील तौलनिक दृष्टीने सगळे सारखे ठेवले पूर्ण देशभर, तरच समानता निर्माण नाही का होणार. अगदीच. प्रांतीय अभिमान असणार. आपल्याला शिवाजी महाराजांचा अभिमान आहे, राणा प्रतापांचा अभिमान राजस्थानच्या लोकांना आहे, असे स्थानिक अभिमानाचे आपले नक्कीच विषय असतील. पण तरी देखील अशा लोकांना व्यक्तिमत्व आपण देऊन देखील आपण एक समानता निर्माण नाही करू शकणार. ते करण्याची गरज आहे. तो छान मुद्दा काढला असतो आता, हे शिक्षणच मोफत करणं अत्यंत आवश्यकता आहे त्याची. तुम्ही सध्या सत्तेत आहात, म्हणजे जे आहेत केंद्रामध्ये त्यांच्यासोबत तुम्ही आहात, तर काही प्रयत्न होतील का तुमच्या पक्षामार्फत? माझ्या मते रामदास तरी अतिशय चांगलं काम करतोय. रामदासकडे कोणीही माणूस काम घेऊन गेला तर रामदास कधीही त्याला नकार देत नाही. रामदास, कधी कधी मला थोडंसं वाटतं की रामदास थोडासा त्याच्यात त्या एक कोंडाळ्यामध्ये अडकलेला आहे. त्याच्या पलीकडे थोडंसं त्यांनी बघावं असं मी मित्र म्हणून सजेस्ट करू शकेन. पण तरी देखील एकदा रामदासच्या हातामध्ये कागद गेला तर पूर्ण वाचल्यानंतर रामदास त्याच्यावर निर्णय घेतो. म्हणजे ते राहण्याचा प्रश्न असू दे, कुठे म्युन्सिपाल्टीचं गटार साफ करण्याचा प्रश्न असू दे, किंवा कोणाला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रश्न असू दे, कुठचंही काम गेल्यानंतर रामदासकडून त्याच्यावर प्रतिक्रिया मिळत नाही असं होत नाही. केंद्रीय मंत्री असताना रामदास स्वतःचा मोबाईल नंबर लोकांना देतो. कोण करतं असं? एकतरी माणूस आता, एकतरी पुढाऱ्यात त्या अख्ख्या हिंदुस्थानात आहे का? ही समाजाशी जवळीक बांधणारा असे पुढारी आपल्याला आता पाहिजेत. नुसते आपल्या बौद्ध समाजात पाहिजे असं मी म्हणणार नाही, सगळ्याच समाजांमध्ये पाहिजे, सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये पाहिजे. तरच आपल्यामध्ये काहीतरी सामाजिक एकजूटता निर्माण होईल आणि आपण आपल्या देशाचं भलं करू शकू. ते लोकनेते आहेत, म्हणजे लोकनेत्यांचा स्वभावच अर्थात असा असतो, पण कुठेतरी आपण बघायला गेलो तर नाही, त्यांचे कार्यकर्ते सगळ्या लोकनेता म्हणून घेणाऱ्यांचा स्वभाव असा आहे असं मला अनुभव नाही आलेलं. रामदासबद्दल मी बोलू शकतो. हां, कारण ते म्हणजे अर्थातच लोकनेता आहेत, त्यामुळे त्यांची लोकप्रियता पण तेवढी आहे. पण हल्ली आपण बघतोय, की त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, कुठेतरी नाराज आहेत पक्षावरती, कारण जे मध्यंतरी झालं तिकिटांवरून, जागा वाटपांवरून, तर त्याबद्दल काय आहे? कार्यकर्त्यांसाठी काय दिशा ठरवली आहे? बाबासाहेब काय म्हणत होते? राज्यकर्ता समाज बना. रामदासने एक पाऊल त्या दृष्टीने टाकलं. त्याच्यासाठी त्याला काय भोगायला लागलं? असूया, मत्सर, कॉमेंट्स, कुचकट कॉमेंट्स. त्याला मी जास्त किंमत देणार नाही. पण तुम्हाला, आपला समाज लहान आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने म्हटलं तर आपण जेमतेम 6%, 7%च्या वर काही जातो असं मला वाटत नाही आहे. आपण जेव्हा राज्यकर्ते समाज आपल्याला व्हायचं, बाबासाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, तर तेव्हा इतर समाज देखील आपल्या बरोबर घ्यायची प्रवृत्ती आपल्यात निर्माण व्हायला नको का? नक्कीच असायला हवी. दरवेळेला त्या ठिकाणी नाही, हा उच्च समाजाचा आहे, हा ब्राह्मण आहे, हा अमुक आहे, हा जातीभेदाचा प्रकार ॲक्च्युली आपल्या लोकांकडून जास्त हल्ली व्हायला लागला आहे आणि तो अतिशय धोक्याचा असं मला वाटतं. जे तो चुकीचा आहे. कट्टरतावाद, मग तो डावा असो किंवा उजवा, तो घातकच आहे तो समाजासाठी काय. कुठचाही अतियाईपणा वाईटच असतो ना. मला गोड आवडतं म्हणून मी एका वेळेला 100 गुलाबजामुन खायचे का? नाही. ते चुकीचंच असतं ना. कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील त्याचा अतिरेक आपण टाळणं गरजेचं आहे. हो. पण असं रामदास सोडला तर आपल्या समाजाला तर दिशा दाखवणार दुसरा कुठचा पुढारी मला सांग ना मग तुम्हाला. फार थोडेच. एक रामविलास पासवान होते, हं.
अतिशय चांगले होते. सगळ्यांशी मिक्स होते. म्हणजे आणखीन रामदास पासवानांशी माझं काही खूप अशी माझी घसट झालेली नव्हती. पण जे काही मला त्यांचा अनुभव आला तो अतिशय चांगला आला होता. समाजाभिमुख नेता जेव्हा असतो तेव्हाच त्या समाजाचं भलं होतं. खरं आहे. म्हणून बरं, आपल्या निवडणुकांमध्ये आपण आपल्या मिळणाऱ्या मतानुसार आपण निवडून येऊ का? आपल्या इतरांची मतं लागणार नाहीत आणि तुम्ही लागणारच. त्यांना हाडाहाड केलं तर ते तुम्हाला मतं देतील का? हे डोळे उघडणारा, आपल्या समाजाचे डोळे उघडणारा कोण पुढारी आहे? त्यासाठी आपण एक कठोर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. पण आता सध्याचा जो मुद्दा होता, तो असा होता, की तिकीटं भाजपकडून दिली जाणार आहेत, म्हणजे महायुतीतून. पण ते जागा वाटपांमध्ये स्थानच नाही मिळालं होतं. त्यामुळे कुठेतरी नाराजी दिसत होती. मी काय भाजपचा नाही आहे, मी RPIचा आहे. मी आधी त्याच्याआधी मी मूळ शिवसेनेचा होतो. हं. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा होतो. हे उद्धव आणखीन जे काही चाळे चालले तर मला ते काही पसंत नाही आहेत. बऱ्याचशा बौद्धांनी हिंदुत्व ह्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला असं माझं मत आहे. बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म नाही स्वीकारला, बाबासाहेबांनी इस्लाम नाही स्वीकारला, कारण बाबासाहेब ह्या मातीतले होते. ह्या मातीतला बौद्ध धर्म म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हे सत्य आपल्या लोकांना पचतंय का? आता मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपले बौद्ध समाजाचे लोक बाटून ख्रिश्चन होत आहेत किंवा त्यांना मुसलमान केले जाते. ते थांबवण्याची आपल्याकडून काही चळवळ होते का? आणि मी डोळ्यांनी बघितलेले आहेत. माझा एक मित्र आहे, अगदी खरा आपला अभिमानी बौद्ध होता आणि त्याच्या DPवर एका दिवसात क्रॉस यायला सुरुवात झाली. मी त्याला विचारलं, काय रे हा काय प्रकार? नाही म्हणे, मला अडचणीच्या वेळेला मला त्यांनी खूप आर्थिक मदत केली, मग मला ते चर्चमध्ये घेऊन गेले आणि म्हणून मी ख्रिश्चन झालो. ही गळती आपण थांबवायला नको? त्यासाठी कुठचाही पुढारी ते योग्य आपल्या लोकांना मार्गदर्शन करतो असं मला काही कुठं वाटत नाही आहे. अल्पसंख्य म्हणून एकत्र आणणं, त्याच्यासाठी आता काही बाबतीमध्ये म्हणजे जे देशद्रोही जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध मी आहे. बरेचसे मुसलमान आपल्या देशाच्या बाबतीत अतिशय अभिमानी आहे, मी त्यांना उल्लेखून म्हणत नाही. पण तरी देखील काय असतं की एकदा दुधान तोंड पडलं किंवा आपण ताक पण फुंकून पितो ना, तर काही बाबतीत आपण ताक फुंकून पिणं हे श्रेयस्कर जास्त असतं असं मला वाटतं. पण एकाच चष्म्यातून अख्ख्या संपूर्ण समाजाला बघणं, हे पण कुठेतरी भीतीदायक आहे ना? तुम्ही असं आहे की चष्मा तुम्ही तुमचा साफ ठेवा ना. चष्म्याचा रंग तुम्ही हिरवा केलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी हिरव्या दिसतील. त्या निळ्या वाटलं की मग आपण जत्रेला जातो आणि रंगीत चष्मे घेऊन फिरतो, तर लाल रंगाचा चष्मा, हिरव्या रंगाचा चष्मा, ते रंगीत चष्मे आपण काढणं अत्यंत आवश्यक आहे. आपण पारदर्शक, नितळ, समोरच्याच्या मनाचा थांग येणारा चष्मा आपण डोळ्यांना लावतो का कधी? त्याला समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतो का? ते महत्त्वाचं नाही का? समोरच्याची भूमिका काय आहे त्याच्याशी तुलना करून आपण त्याच्यात मार्ग काढायला पाहिजे ना. ते आपल्यातले किती लोक काढतात? माझ्या मते आता आपल्या समाजाच्या लोकांनी तर देखील वाचन वाढवणं, इतरांशी अदबीने वागणं, इतरांशी प्रेमाने वागणं, जिव्हाळ्याने वागणं आणि सगळ्यांना घेऊन पुढे जाणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि ते करण्यामध्येच आपण नेहमी कमी पडतो आणि त्यामुळे आपल्याला आपली डिपॉझिट जप्त होतात, आपण निवडणुका हरतो, तिकीट मिळवायला आपण घाई करतो, पण निवडून यायचं त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यातच आपण नेहमी कमी पडतो. त्याला सोल्युशन काय आहे? त्याला उपाय काय आहे? ते आपण आत्मपरीक्षण कधी केलं आहे का? आपण फक्त नाही, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी, पण बाबासाहेबांचे अनुयायी म्हटलं तर अरे आदर्श अनुयायी तरी बना ना. नुसतं त्या ठिकाणी त्या दुकान मांडलं म्हणजे कसं तुम्ही अनुयायी झालात का? मी स्वतः धनंजय किरांचं बाबासाहेबांचं चरित्र वाचलेलं आहे, D.V. गोखलेंचं वाचलेलं आहे. मी स्वतः एशियाटिक सोसायटीचा मी लाईफ मेंबर आहे, त्यामुळे तिकडे जाऊन मी बाबासाहेबांबद्दल बरंचसं मी वाचन केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा आत्मा काय हे मी कुठे ते प्रचंड होते. मी त्याच्या म्हणजे त्यांना शोधायला जायचं म्हणून माझ्या हातात प्रखर तेवढा माझ्याकडे दिवा नाही आहे, मेणबत्ती आहे, म्हणजे जे काही मी बघायचा प्रयत्न करतो एवढे ते थोर आहेत. पण तरी देखील मी त्यांना वाचायचा प्रयत्न केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला. आपलीच माणसं आपल्याच बाबासाहेबांना नीट समजून घेत आहेत का? ते त्यांनी सांगितलेले आदर्श पाळतायत का?
हे आत्मपरीक्षण कधी करणार आपण? मग यासाठी म्हणजे समतेची कुठले असे विचार आहेत जे सध्या आपल्याला गरजेचे आहेत बाबासाहेबांचे? आता मी जन्माने भिडे असल्यामुळे, ब्राह्मण असल्यामुळे मी सांगतो. ब्राह्मणांमध्ये विशेषतः दलितांबद्दल कधीही तसा हाडाहाड करणं ही प्रवृत्ती नव्हती. मी तर जातींचा काही मी उल्लेख करत नाही आहे, पण त्याच्यावर कारण मी जातीच मानत नाही त्यामुळे. पण तर देखील माझ्या माहितीतले जे बहुतेक सगळे ब्राह्मण आहेत त्यांच्या शब्दात कधी बोलण्यामध्ये, विचारामध्ये की दलितांबद्दल अप्रियता वगैरे कधी मला जाणवत नाही आहे. एवढा प्रगल्भ ब्राह्मण समाज झालेला आहे. ब्राह्मणांनी आणि दलितांनी एकत्र यावं असं मी वेगळं समीकरण मांडेन आज. 2% ब्राह्मण, 2.5% ब्राह्मण आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. निवडणुकीत आम्हाला काही किंमत असते ब्राह्मणांना? आम्हाला म्हणजे ब्राह्मण मी जन्माने आहे म्हणून मी म्हणतोय, काही किंमत असते? आमची वोट बँक आहे. आत्तापर्यंत दलितांना वोट बँक म्हणूनच वापरलं गेलं ना. मग असं झालं की तथाकथित पुढारी जास्त पॅकेज कोण मोठं देतं त्या पक्षाकडे जाणार, हे आत्तापर्यंत झालेलं आहे. त्या मानसिकतेपासून आपला दलित समाज कधी बाहेर येणार आहे? मला आज काय मिळतं तेवढंच फक्त बघायचं. पूर्ण समाजाचे विचार आपली माणसं करतात का? बौद्ध समाजाचे तथाकथित स्वघोषित पुढारी आहेत ते करतात का? असं मी एक प्रांजळ प्रश्न विचारेन. ते आहेच. मग हे सगळं आहे. राजकारण तर सध्याचं ढवळून निघालेलं आहे, म्हणजे जसं आपण पाहतोय. पण समाजात पूर्वी बिहारचं राजकारण अत्यंत गलिच्छ समजलं जायचं. मला वाटतं आता महाराष्ट्राचं राजकारण त्याच्याहून गलिच्छ झालंय. कोण कोणाचा मुलगा, कोण कोणाचा बाप हेच समजत नाही हल्ली. काल तू ह्या पक्षात होता ना, आता नाही म्हणे मला त्या लोकांनी चांगली ऑफर दिली. अरे का ऑप्शन चाललेत का इकडे? लिलाव चाललेत का? एकनिष्ठ हा प्रकार नाही, विचारांशी एकनिष्ठ हा प्रकारच उरलेला नाही आहे. हा काय प्रकार आहे? आणि आपण महाराष्ट्रामध्ये आपण प्रगत राज्य म्हणून आपण अभिमानाने टेंबा मिरवतो. त्याचं काय करायचं? मग बाबासाहेबांचे जे विचार आहेत सध्याच्या राजकारणामध्ये ते कसे म्हणजे पर्यायी ठरतील असं तुम्हाला वाटतंय? खूप गहन आणि खूप कठीण प्रश्न आहे हा विचारलेला असतो. माझ्याकडे खरं सांगू उत्तर नाही आहे. थातुरमातुर बोलणं काही मला स्वतःला पसंत नाही आहे. पण कठोर आत्मपरीक्षण सर्व समाजांनी करणं हा प्रकार गरज आहे. आणि त्या जो फाउंडेशन ज्याला म्हणतो आपण, पाया म्हणतो, त्यासाठी बाबासाहेब विचार पायाला घेऊन मग पुढचा इमला बांधावा असं माझं मत आहे. आपले जे प्रेक्षक आहेत, जे आपल्याला पाहतायत, तुमची मुलाखत खरंच खूप सुंदर होती. अनेक विचार तुम्ही मांडले. आता बाबासाहेबांची जयंती येतेय, तर बाबासाहेबांना मानणारे प्रत्येक व्यक्ती, त्यांचे अनुयायी, मग ते कुठल्याही धर्मातले किंवा जातीपातीतले असो, फक्त बौद्ध अनुयायीच नाही, जे बाबासाहेबांना मानणारा एक वर्ग आहे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? विशेषतः एक सामाजिक सलोखा राखण्यासाठी देखील. आत्मपरीक्षण, कठोर आत्मपरीक्षण, आपल्यातल्या चुका स्वतः ओळखणं, त्या सुधारायचा प्रयत्न करणं, सामाजिक भिंती त्याला सुरुंग लावून तोडण्याचीच आता आवश्यकता असं मी म्हणेन. त्या तोडण्याचा प्रयत्न करणं, अहंभाव टाकून. कारण आपल्याकडे सगळेच पुढारी असतात ना. ग्रॅज्युएट झाला की त्याला कॉर्पोरेटर बनायचं असतं, पोस्ट ग्रॅज्युएट झालं की त्याला आमदार बनायचं असतं. हा जो प्रकार जो असतो, प्रत्येक मीच पुढारी, कर्तृत्व काही नाही. त्याचे आत्मपरीक्षण केल्यानंतर स्वतःची योग्यता आपल्याला कळेल. मग आपल्याला इतरांना आपल्याबरोबर घेऊन पुढे जायची आपल्यामध्ये क्षमता आहे का, हे ते आत्मपरीक्षण त्याने करावं. आणि आपल्या समाजाचं उत्थान करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. हे झालं पुढाऱ्यांसाठी, पण समाजासाठी, नाही, समाजातही सामान्यांसाठी? नाही, पुढाऱ्यांसाठी नाही म्हणालो मी काय म्हणालो, ग्रॅज्युएट झाला की कॉर्पोरेटर, पोस्ट ग्रॅज्युएट झाला की आमदार. आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना देखील माझा हाच सल्ला आहे. जर आपण पायापासून सुरुवात नाही केली तर पुढचा इमला बांधला कसा जाणार? बरोबर. आत्मपरीक्षण तळागाळातल्या कार्यकर्त्यांना देखील करण्याची आज आवश्यकता आहे. आणि फक्त दलितांमध्ये नाही, मी सगळ्या लोकांसाठी मी हेच म्हणेन की बाबा आपण जे करतोय ते देशासाठी आपण काही चांगलं करतोय का वाईट करतोय याची तरी चाड बाळगा. फक्त पैसे मिळणं, फक्त उंची गाड्या घेऊन फिरणं, ह्या पबमधून त्या पबमध्ये जाणं म्हणजे तुमची संस्कृती झाली का? आपल्या देशाची संस्कृती किती प्राचीन आहे.
आपल्या प्राचीन सभ्यतेचा आदर करा, त्यानुसार स्वतःचे आचार विचार ठेवा. ते तुम्ही कधी करणार आहात? मला तरी वाटतं की सर्व सर्व लोकांनी आजकाल आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे. जनसामान्यांनी बाबासाहेबांना ओळखण्यासाठी, त्यांच्या विचारावर चालण्यासाठी एकंदरीत काय करावं, हा एक प्रश्न शेवटचा. बाबासाहेबांच्या विचारांचं वाचन करणं. बाबासाहेबांवर अनंत पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. विशिष्ट हेतूने देखील लिहिलेली अशी काही पुस्तकं आहेत की बाबासाहेबांवर टीकाच करायची किंवा त्यांचे विचार कसे कमी दर्जाचे होते वगैरे, असे देखील काही उपद्रवी माणसं आहेत. पण आपल्याला चांगल्याचं महत्त्व कधी कळतं? आपल्याला वाईटाचं नव्हतं तेव्हा. चांगलं आणि वाईट ह्याच्यातलं निवडणं हा तर आपल्याला अधिकार आहे. तर चांगलं निवडण्याची प्रगल्भता आपल्या स्वतःवर निर्माण व्हायची आवश्यकता आहे. त्यासाठी वाचन वाढवा. वाचाल तर वाचाल. बाबासाहेबांचं वचन पुन्हा इकडे आपल्याला लक्षात येतं की नाही आपल्याला? वाचल्यानंतर सर्व बाजूंचा आपण नीट व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर मग निर्णय घ्या. इतरांना न दुखवताना सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जा, असं मी म्हणेन. तर सरांनी आपल्याला खरंच खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक विचार त्यांनी मांडलेले आहेत. समाजामध्ये सध्या जी विषमता निर्माण झालेली आहे, त्याबद्दलही ती कशी धोकादायक आहे आणि कशाप्रकारे आपण तिला टॅकल केलं पाहिजे, सामाजिक सलोखा राखला पाहिजे, याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. आपण ते विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करूयात. सध्या या पॉडकास्टमध्ये मी इथेच थांबतेय. तुम्ही बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. नमस्कार. नमस्कार.